मंडळी नमस्कार। मंडळी, देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काल पार पाडली आणि अपेक्षेप्रमाणे भाजपा प्रणित एनडीए आघाडीचे CP राधाकृष्णन हे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेलेले आहेत। ते निवडले जाणार होते याबद्दल काही शंका असायचं काही कारण नव्हतं, कारण आकड्यांचं गणित काय आहे, मतांचं गणित काय आहे हे मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं होतं। प्रश्न होता तो विरोधी पक्ष एकसंध राहतो की राहणार नाही या संदर्भातलाच। मागच्या वेळेला मी समजावून सांगितलं होतं की विरोधी पक्षातले कोण इंडिया आघाडीसोबत नाही आहेत, कोणते पक्ष इंडिया आघाडीसोबत नाही आहेत। अपेक्षेप्रमाणे ते तटस्थच राहिले, ते इंडिया आघाडीसोबत नव्हतेच, ते तटस्थ राहिले, याबद्दल काही वाद नाहीत। यांची संख्या होती 13। परंतु लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की 781 एकूण मतदारांपैकी 768 जणांनी मतदान केलं आहे आणि हे 768 जणांचं मतदान जर विभागलं गेलं तर एनडीएचे उमेदवार होते CP राधाकृष्णन जे जिंकून आलेले आहेत, त्यांना किती मतं मिळाली आहेत तर त्यांना 452 मतं मिळालेली आहेत। कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की साधारणपणे त्यांना 445 ते 450 ही मतं मिळतील, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मतं मिळालेली आहेत। आणि इंडिया आघाडीचे जे उमेदवार होते न्यायमूर्ती रेड्डी यांना 300 मतं मिळालेली आहेत फक्त। इंडिया आघाडीच्या वतीने किंवा काँग्रेसच्या वतीने असं सांगण्यात येत होतं की त्यांच्याकडे तब्बल 327 मतं आहेत। 327 मतं कशी आहेत तर 315 इंडिया आघाडीची मतं आणि अधिक 12 मतं जी आहेत ती आपची होती, कारण आप जे आहे ते इंडिया आघाडीमध्ये नाही आहे, त्यामुळे आपची 12 मतं त्यांनी गृहीत धरली होती। म्हणजे 327 मतं त्यांना मिळणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षामध्ये त्यांना 300च मतं मिळालेली आहेत फक्त। 15 मतं जी आहेत ती बाद ठरलेली आहेत, म्हणजे जे तटस्थ राहिले ते सोडून विरोधी पक्षांची 15 मतं बाद ठरलेली आहेत। ही बाद ठरताना कशी ठरवण्यात आली? 3 दिवस एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी दोघांनी देखील मॉक ड्रिल घेतलेलं होतं। मॉक ड्रिल म्हणजे काय तर पुन्हा चाचणी करून घेतली होती, पुन्हा मतदान कसं करायचं या संदर्भातलं ट्रेनिंग दिलेलं होतं दोन्ही पक्षाच्या दोन्ही बाजूच्या खासदारांना। आता खासदार हे काय काल परवा राजकारणात आलेत का तर ते आलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांना मतदान कसं करायचं हे निश्चितपणे माहिती आहे। मात्र तरी देखील 15 मतं बाद ठरली आणि तरीसुद्धा जी 12 मतं मिळणं अपेक्षित होतं इंडिया आघाडीला, 327 पैकी 315 मतं बाद ठरली, तर 300च मतं का मिळाली, 12 मतं कुठे गेली तर ती निश्चितपणे एनडीएचे उमेदवार जे आहेत ते राधाकृष्णन यांच्याकडे गेली असं स्पष्ट म्हणायला काही हरकत नाही। महाराष्ट्राचे दुसरे राज्यपाल उपराष्ट्रपती झालेले आहेत। पहिले शंकर दयाळ शर्मा झाले, दुसरे आता CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झालेले आहेत। शंकर दयाळ शर्मा आणि CP राधाकृष्णन हे दोघंही आधीच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतरच उपराष्ट्रपती झालेले आहेत। हा देखील एक योगायोगच म्हणायला हवा।